नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे कर्जमाफीच्या संदर्भात। आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झालं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही माहिती दिली। 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे शेतकरी असेल त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देऊ अशी सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। आणि शेवटी कर्जमाफीवरती शिक्कामोर्तब झाला, म्हणजे शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे आणि 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे। आणि जी काही कर्जमाफी असेल 30 सप्टेंबरपर्यंत थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। परंतु आता अनेक शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयाच्या वरती कर्ज आहे। त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ कसं माफ केलं जाणार, त्या शेतकऱ्यांना किती लाखाची कर्जमाफी दिली जाणार, ज्या पद्धतीने 2 लाख रुपये सांगितले जातात परंतु वरच्या रकमेचं काय होणार, आणि त्याचबरोबर जे काही प्रोत्साहनपर अनुदान असतील त्या शेतकऱ्यांना म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान हे कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार, बँकेची कर्जमाफी घेत असताना काही आपल्याला माहिती सुद्धा द्यायची आहे। कारण तर आता ज्या पद्धतीने ही घोषणा झालेली आहे त्या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालं। अशा शेतकऱ्यांची सुद्धा काही माहिती देणं बंधनकारक असणार आहे। ही माहिती देत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही। आणि त्याचबरोबर जे काही बँकेचं आपण कर्ज घेतलेलं असेल, जर आपलं सामायिक क्षेत्र असेल, अशा शेतकऱ्यांना सुद्धा काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। या माहितीच्या आधारेच आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। ज्या अर्थी राज्य सरकारने काही माहिती दिलेली आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करत असताना 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी करू असं एक आश्वासन किंवा तशा पद्धतीची घोषणाच करून टाकलेली आहे। आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झाल्यानंतर 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा जो काही मुहूर्त असेल तो ठरलेला आहे, त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। परंतु अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून बँकेचं कर्ज भरलेले आहे। जे काही बँकेचं कर्ज असेल ते रेग्युलर भरलेले आहे। त्यानंतर 2025च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून रेग्युलर कर्ज भरलेले आहे। अशा शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरती ही कर्जमाफी सुरू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी पोर्टल सुद्धा विकसित केलं जाणार आहे। आता कर्जमाफी करत असताना अनेक शेतकऱ्यांना कागदपत्र द्यायचे सांगितले होते। मध्यवर्ती सहकारी बँकेने सुद्धा काही कागदपत्र मागितले होते। आपल्याला बँकेचं पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स आणि फार्मर आय डी अशा पद्धतीने आपल्याकडे काही कागदपत्र मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून घेण्यात आलेले। मग अकोला मध्यवर्ती सहकारी बँक असेल, बुलढाणा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, त्यानंतर यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँक असेल, परभणी मध्यवर्ती सहकारी बँक असेल, अनेक जे काही मध्यवर्ती सहकारी बँक असतील त्या बँकेच्या माध्यमातून कागदपत्र आपल्याला मागवण्यात आले होते आणि ते आपण देखील दिले सुद्धा आहेत। परंतु अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालं। अशा शेतकऱ्यांचं काय, आता अशा शेतकऱ्यांचे आपल्याला कागदपत्र द्यायचेच आहेत। बँकेचं पासबुक हे तुम्हाला लागणारच आहे त्या शेतकऱ्यांचं, त्याचबरोबर तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा लागणार आहे आणि त्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी सुद्धा लागणार आहे। आणि जर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, आणि जर आपले ते काही वारसाधारक असतील, मग पत्नी असेल किंवा मुलगा असेल, या व्यक्तीला आपल्याला बँकेचं पासबुक त्या वारसदाराचं द्यायचं आहे। त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा त्याच व्यक्तीचं द्यायचं आहे वारसाचं, आणि त्यानंतर पॅन कार्ड सुद्धा आपल्याला वारसा अधिकार असेल त्या व्यक्तीचं द्यायचं आहे आणि मयत व्यक्तीचं सुद्धा द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला कर्जमाफी दिली जाणार आहे। आता महत्त्वाचा मुद्दा, अनेक शेतकऱ्यांचं काय होते की एखादा व्यक्ती असते, लहान मुलं असतात 18 वर्षाच्या आतील, आणि त्यावेळेस आपण बँकेचं कर्ज किंवा खातं काढलेलं असते। त्यावेळेस काय होते की आपली आई किंवा वडील त्या ठिकाणी पालनकर असतात आपले, आणि पालनकर असल्यानंतर ते खातं होते जॉईंट खातं झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही आता राज्य सरकारने निर्णय दिला की 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ, अशा पद्धतीने 2 भावाचं त्या ठिकाणी जॉईंट खातेधारकाचं त्या ठिकाणी 2 लाख रुपयाचं कर्जमाफ केलं जाते। मग काय करा, ते बँकेचं खातं वेगळं करून घ्या, सेपरेट करून घ्या। म्हणजे काय होईल की तुमचा जर लहान भाऊ असेल त्याला सुद्धा कर्जमाफी वेगळी मिळेल, आणि तुमच्या आईच्या नावावर कर्ज असेल किंवा वडिलाच्या नावावर कर्ज असेल त्याला सुद्धा 2 लाख रुपयाची कर्जमाफी वेगळी मिळेल। 4 लाख रुपयाची एका घरात कर्जमाफी मिळू शकते। परंतु एकच आपण बँकेचं खातं दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय होईल, फक्त 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळेल। आता राहिला मुद्दा महत्त्वाचा,
आता अनेक शेतकऱ्यांकडे काय आहे की कोणाचं 5 एकराच्या वरती जमीन आहे, कोणाकडे 10 एकर जमीन आहे. अशा शेतकऱ्यांचं काय होते, एखाद्या वेळेस आपण बँकेचं कर्ज घेतलं असते. आता ज्या पद्धतीने 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाईल हे आता स्पष्ट झालेले आहे. परंतु त्या शेतकऱ्यांकडे 3 लाख रुपये, 4 लाख रुपये अशा पद्धतीचं बँकेचं कर्ज असते. मग 2 लाख रुपयाच्या वरचं कर्जाचं काय होणार? ती कर्जमाफी कशी दिली जाणार? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर आपण घेत आहोत. आता जर आपल्याकडे 3 लाख रुपये कर्ज असेल तर त्यातला आपल्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही राज्य सरकार देणार आहे. आणि वरचं आपलं 1 लाख रुपये असेल, 2 लाख रुपयाच्या वरची 1 लाख रुपये असेल किंवा 2 लाख रुपये असेल किंवा 3 लाख रुपये असेल, जे काही 2 लाख रुपयाच्या वरची रक्कम आहे ती आपल्याला राज्य सरकार 2 किंवा 3 टप्प्यात ती भरण्याची मुभा देणार आहे. म्हणजे आपल्याला काय आहे की 2017ला 2019ला जी कर्जमाफी झाली होती त्या अंतर्गत आपल्याला 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी देण्यात आली होती आणि वरची जी काही रक्कम असेल ती आपल्याला सुरुवातीला भरून घेण्यात आली होती. यावर्षी तसं नसणार आहे. जे काही निकष असतील त्या निकषाप्रमाणे आपल्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही सुरुवातीला दिली जाणार आहे आणि वरचं जे काही आपलं बँकेचं कर्ज असेल त्याला आपल्याला 2 किंवा 3 वर्षाची मुभा दिली जाणार आहे. त्यामध्ये आपल्याला टप्पे पाडून दिले जाणार आहेत. आपल्याला ती वरची रक्कम भरून घ्यायची, नंतर आपल्याला पूर्णपणे बँकेचं कर्ज माफ केलं जाणार आहे आणि परत बँकेचं कर्ज हे दिलं जाणार आहे. आता महत्त्वाचा विषय, कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे? जे काही नॅशनलाइज बँका असतील अशा नॅशनलाइज सगळ्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून मध्यवर्ती सहकारी बँका असतील त्या मध्यवर्ती सहकारी बँकेचं सुद्धा कर्जमाफ होणार आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या एक प्रश्न विचारला जात आहे. बरेच काही कमेंट बघितले. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की IDBI बँकेचं कर्ज माफ होणार का? होणार नाही. ॲक्सिस बँकेचं कर्ज माफ होणार का? होणार नाही. HDFC बँकेचं कर्ज माफ होणार का? होणार नाही. त्याचबरोबर जे काही म्हणजे या ॲक्सिस बँकेसारख्या जे काही बँका असतील, IDBI असेल, त्यानंतर DBBI काहीतरी अशा नवीन बँका असतील, त्यानंतर फर्स्ट बँक असेल, अशा बँकेचं कर्ज होत नाही माफ. कारण तर त्या बँकेचे नियम किंवा RBIच्या नियमाच्या व्यतिरिक्त जातात. त्या बँकेचं मॉर्गेज केलेलं असते, अधिकची रक्कम त्या शेतकऱ्यांना दिली जाते आणि त्या शेतकऱ्यांकडून लेखी घेतल्या जाते की कोणत्याही प्रकारची गव्हर्नमेंटची तुम्हाला सबसिडी दिली जाणार नाही. परंतु यासाठी जर तुम्हाला ती बँकच दत्तक दिली असेल, दत्तक म्हणजे काय तर आपल्या गावाला जे काही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांना एक बँक दत्तक घेते आणि तीच बँक आपल्याला कर्ज देते. जेवढे शेतकरी असेल आपल्या गावातील त्या शेतकऱ्यांना तीच बँक कर्ज देते. इतर बँक कोणती आपल्याला कर्ज देत नाही. म्हणून ती दत्तक जर तुम्हाला बँक असेल, IDBI असेल, ॲक्सिस बँक असेल, HDFC असेल, ह्या जर बँक तुम्हाला दत्तक असतील तर ते त्याचं कर्ज तुम्हाला माफी दिली जाऊ शकते. परंतु आता पुनर्गठनचं काय होणार? यामध्ये पुनर्गठन आणि पीक कर्ज तुमचं माफ केलं जाणार आहे. दोन्ही मिळून तुम्हाला 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त जर रक्कम असेल तर ती तुम्हाला भरायची आहे. 2 किंवा 3 वर्षात त्याची टप्पे पाडून दिले जातील आणि त्यानंतर तुम्हाला ती रक्कम भरून घ्यायची आहे. 2020 ते 2025च्या दरम्यान 30 सप्टेंबर 2025च्या दरम्यान तुम्हाला कर्जमाफी दिली जाणार आहे. आणि यासाठी आता अधिकृत घोषणा झालेली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे. आता याच्या KYCच्या प्रक्रिया असतील, त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून बँकेला आदेश असतील, हे येणं बाकी आहेत. त्यानंतर तुम्हाला आल्यानंतर ते सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.